जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या करंट अफेअरच्या सत्रात आपण MCQ प्रश्नांची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न हा येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? इस्रो आणि कोणत्या संस्थेने मिळून IRIS ही स्वदेशी सेमीकंडक्टर चिप विकसित केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच IIT मद्रास या संस्थेच्या साथीने इस्रोने ही इरिस सेमीकंडक्टर चिप विकसित केली. बरं, या चिपचा उपयोग काय होईल? तर ही चिप प्रामुख्याने अवकाश संशोधन आणि उपग्रह प्रक्षेपण मोहिमांसाठी वापरण्यात येणार आहे. ही जी चिप आहे याची निर्मिती IIT मद्रासने त्यांच्या शक्ती या मायक्रो प्रोसेसर चिपच्या बेसलाईनवर केली आहे. याचाच अर्थ या चिपचा मूलभूत पाया हा शक्ती प्रोसेसरवर आधारित आहे, पण त्यात इस्रोच्या गरजानुसार विशेष बदल करण्यात आलेत. आणि यातील महत्त्वाचा बदल म्हणजे या चिपला विकिरण प्रतिरोधक बनवण्यात आला आहे. याआधी भारताला अशा चिपसाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं, पण आता भारताने स्वतःची चिप निर्माण केली आहे. बरं, एक्झाममध्ये आपल्याला जर असं विचारलं की या शक्ती प्रोसेसरची निर्मिती कोणी केली, तर याची निर्मिती IIT मद्रासनं केली आहे आणि इरिस या चिपची निर्मिती IIT मद्रास प्लस इस्रोनं केली आहे. बरं, आता सांगा की इस्रोची स्थापना कधी करण्यात आली? तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आली. याचे पहिले अध्यक्ष हे विक्रम साराभाई होते. बरं, सध्या 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर इस्रोचे 11वे अध्यक्ष हे डॉक्टर V नारायण बनले आहेत. इस्रोचं मुख्यालय कर्नाटकमधील बँगलोर येथे स्थित आहे. मित्रांनो, नुकतेच आता पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेत. तर आता या योजनेची सुरुवात कधी झाली होती आणि या योजनेअंतर्गत कोणत्या राज्यातील सर्वाधिक कुटुंबांनी याचा फायदा घेतला हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी या योजनेविषयी आपण माहिती पाहणारच आहोत. त्याआधी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आता हा प्रश्न पहा. गुंतवणुकीची प्रक्रिया अडचणीमुक्त करण्यासाठी कोणत्या राज्याने मैत्री 2.0 हे पोर्टल सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आपल्या महाराष्ट्राने गुंतवणुकीची प्रक्रिया अडचणीमुक्त करण्यासाठी हे मैत्री 2.0 पोर्टल सुरू केलं आहे. याआधी 2016 साली महाराष्ट्राने मैत्री पोर्टल सुरू केलं होतं. आता याचा पुढचा टप्पा म्हणून महाराष्ट्राने 2025 मध्ये मैत्री 2.0 हे पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलमध्ये 15 विविध विभागांच्या 119 सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. आणि आता इथे महाराष्ट्राचा उल्लेख आलाच आहे. तर एक्झाममध्ये महाराष्ट्राविषयी जे नेहमी प्रश्न विचारण्यात येतात ते आपण एकदा रिवाइज करून घेऊया. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 साली करण्यात आली. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं असून महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही 2011च्या जनगणनेनुसार 365 इतकी आहे. लिंग गुणोत्तर 929, बाल लिंग गुणोत्तर 894. तर राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. मित्रांनो, हा प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे. तर बघा, आता या प्रश्नात काय विचारलं आहे? भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेची वार्षिक परिषद पार पडली. तर या परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नवी दिल्ली येथे ही परिषद पार पडली असून याचं उद्घाटन 11 फेब्रुवारी रोजी डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. ही परिषद 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली व याचे आयोजक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था आणि भारत सरकारचे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग हे होते. या भारतात आयोजित परिषदेची थीम सुद्धा नोट करून घ्या. नेक्स्ट जनरेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स रिचिंग द लास्ट माईल अशी यावेळेसच्या या परिषदेची थीम होती. आणि ही जी आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था आहे याची स्थापना 1930 मध्ये करण्यात आली असून याचं मुख्यालय कोठे असं जर विचारलं तर बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे याचं मुख्यालय आहे. अजून एका परिषदेवर आधारित प्रश्न पहा. 12वी जागतिक सरकार शिखर परिषद कोठे पार पडली? तर ही जी 12वी जागतिक सरकार शिखर परिषद आहे याचं आयोजन UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात या देशामधील दुबई येथे करण्यात आलं होतं. ही परिषद 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली असून या परिषदेची थीम शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स अशी होती. बरं, या शिखर परिषदेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं? तर जागतिक सरकार शिखर परिषद या नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेद्वारे याचं आयोजन करण्यात येतं
आणि या जागतिक सरकार शिखर परिषदेची स्थापना 2013 मध्ये करण्यात आली. मित्रांनो, एक्झाममध्ये शिखर परिषदेवर एकतरी प्रश्न असतो, त्यासाठी या परिषदा सुद्धा लक्षात ठेवा. पहिल्या रायसिना मध्य पूर्व परिषदेचं आयोजन हे संयुक्त अरब अमिरातमध्येच करण्यात आलं होतं. भारत ओमान संयुक्त आयोगाच्या 11व्या सत्राचं आयोजन मस्कट येथे, 10व्या सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिवलचं आयोजन गोव्यामधील पणजी येथे, पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषदेचं आयोजन गुजरातमधील गांधीनगर येथे, 6व्या आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सवाचं आयोजन बेंगलोर, तर 28व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील कोणत्या शहरात भारतीय महावाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले? तर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फ्रान्समधील मार्सिले या शहरामध्ये भारताचं वाणिज्य दूतावास स्थापन करण्यात आला आहे. मॅपमध्ये पहा, हा फ्रान्स देश असून येथे हे मार्सिले शहर स्थित आहे व येथेच आता भारताचं वाणिज्य दूतावास सुरू करण्यात आलं. आणि याच्या उद्घाटनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा उपस्थित होते व आता प्रथमच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाच्या उपस्थितीत एखाद्या देशाच्या महावाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करण्यात आलं. आपले पंतप्रधान हे फ्रान्स भेटीवर गेले होते आणि ते प्रत्येक भेटी दरम्यान तेथील राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी यांना काहीतरी गिफ्ट देतात. यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना डोकरा ही कलाकृती भेट दिली. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल ही डोकरा कलाकृती आहे आणि ही डोकरा कलाकृती भारतातील कोणत्या राज्याची पारंपरिक कलाकृती आहे? तर ही डोकरा कलाकृती छत्तीसगड राज्याची पारंपरिक आदिवासी कला आहे. यासह इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नीला मोदी यांनी आरसा भेट दिला असून हा आरसा चांदीचा आहे आणि या आरशाचं वैशिष्ट्य म्हणजे या आरशाची निर्मिती हाताने केली जाते व हा आरसा राजस्थान राज्यातील पारंपरिक आरसा आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा, नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही स्पर्धा पंकज अडवाणी यांनी जिंकली असून त्यांचं हे 36वे राष्ट्रीय विजेतेपद व एकूण 10वे पुरुष स्नूकर विजेतेपद आहे. पंकज अडवाणी यांनी जागतिक बिलियर्ड स्पर्धेत सुद्धा 17 सुवर्णपदक जिंकले आहेत. तसेच त्यांना 2008 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2010 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर आता ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे अँबॅसिडर म्हणून शिखर धवन, शेन वॉटसन आणि टिम साऊथी यांची निवड केली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी एकूण किती व्यक्तींना अँबॅसिडर बनवलं असं जर विचारलं तर एकूण 4 व्यक्तींना अँबॅसिडर बनवण्यात आलेला आहे. त्यामधील 3 नावे आपण आत्ताच पाहिले असून पाकिस्तानच्या सरफराज अहमद यांचा सुद्धा यात समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभेत भाषिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी किती भाषांचा ट्रान्सलेट सेवांमध्ये समावेश करण्यात आला? आता लोकसभेमध्ये अजून 6 भाषांचा ट्रान्सलेट सेवामध्ये समावेश करण्यात आला. याआधी फक्त 10 भाषांमध्येच ट्रान्सलेट सेवा उपलब्ध होती. यात अजून 6 भाषा ऍड करण्यात आल्या असून त्या नवीन 6 भाषा कोणत्या? तर यात बोडो, डोगरी, मैथिली, मणिपुरी, संस्कृत आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. सध्या ज्या 10 भाषांमध्ये सेवा दिली जाते त्या भाषा सुद्धा नोट करून घ्या. या 10 भाषांमध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी या 10 भाषांचा समावेश आहे. एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात येईल तर मार्क करून घ्या. आणि आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, यंदा दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर दयानंद सरस्वती यांची 201वी जयंती साजरी करण्यात आली. दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी गुजरातमधील टंकारा येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव हे मूळ शंकर होते. दयानंद सरस्वती यांनी 1875 साली मुंबईत आर्य समाजाची स्थापना केली आणि दयानंद सरस्वती हे मूर्तीपूजा, जातीव्यवस्था, कर्मकांड याचे कट्टर विरोधक होते व त्यांनी स्त्रीमुक्ती आणि दलित वर्गाच्या उत्थानाचाही पुरस्कार केला होता. आता ही स्लाइड पहा. यात आपण पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. बरं, ही योजना कधी सुरू करण्यात आली? तर 13 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची सुरुवात केली व यंदा या उपक्रमाला एकूण 1 वर्ष पूर्ण झालं आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं उद्दिष्ट असून 27 जानेवारी 2025 पर्यंत या योजनेचा फायदा
8.46 लाख कुटुंबांनी घेतला आहे. बरं, या योजनेचा फायदा घेणारे सर्वाधिक कुटुंब हे कोणत्या राज्यात आहेत? तर गुजरात या राज्यामधील सर्वाधिक कुटुंबांनी याचा फायदा घेतला असून गुजरातमध्ये हे प्रमाण 41.47% इतकं आहे. त्यानंतर आपलं महाराष्ट्र 22.79% दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश 8.69% तिसऱ्या, केरळ चौथ्या, तर राजस्थान यात 5व्या क्रमांकावर आहे. या योजनेअंतर्गत 40% अनुदान देखील दिले जातं. यात 1 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रणालीसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये, तर 3 किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेसाठी 78,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता, भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट रिगचं नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच याचं नाव सुरजनम असं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश जीडीपीच्या टक्केवारीनुसार शिक्षणावर सर्वाधिक खर्च करते? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.